गुड इव्हनिंग. आज आपण NMS बुद्धिमत्ता मधील त्रिकोण व चौकोन संख्या मोजणे हा घटक पाहणार आहोत. आता बघा, या ठिकाणी तुम्हाला स्क्रीनवर एक आकृती दिसते पहा. या आकृतीमध्ये असणाऱ्या चौरसाची संख्या किती? बघा, मी मुद्दामहून या ठिकाणी पर्याय देत नाही. बिना पर्यायाचं तुम्ही उत्तर या ठिकाणी सांगायचं आहे. चौरसाची संख्या किती? बघा, मी लाल पेनाने दाखवतो. हा पहिला चौरस आहे. बघा, एक झाला का? हा दुसरा चौरस आहे. 2 झालं. पुन्हा हा तिसरा चौरस आहे. हा 5वा चौरस आहे. हा पाव भाग म्हणजे 5वा चौरस. हा पाव भाग म्हणजे 6वा चौरस. आणि हा पूर्ण सर्वात मोठा आहे तो एक चौरस, तो 7वा. म्हणजे या आकृतीमध्ये चौरसांची संख्या किती आली? 7. बरोबर आहे, 7. आता त्यातला दुसरा प्रश्न पहा. चौरस नसलेले आयत किती सांगा पाहू. चौरस नसलेले आयत. 4. उत्तर बरोबर आहे. कोणतं? बघा, हा पहिला आयत आहे. पुन्हा हा खालचा दुसरा आयत आहे. पुन्हा उभा निमा भाग हा तिसरा आयत आहे. आणि उभा उजवीकडचा निमा भाग हा चौथा आयत आहे. म्हणजे आकृतीमध्ये चौरस नसणारे आयत किती आहेत? 4 आहेत. किती आहेत? 4 आहेत. त्यानंतर प्रश्न क्रमांक 3. आकृतीतील पंचकोनांची संख्या किती? आकृतीतील पंचकोनांची संख्या किती? सर 4. 8. बघा, आपण मोजूया. एक बाजू, ही दुसरी बाजू, तिसरी बाजू, चौथी बाजू आणि ही 5वी बाजू. हा झाला पहिला पंचकोन. आता दुसरा पंचकोन कुठे असणार? तिथं असणार. बघा, 1 2 3 4 आणि 5. म्हणजे या पाव भागामध्ये 2 पंचकोन तयार झाले. तसंच या पाव भागामध्ये 2 पंचकोन असणार. या पाव भागामध्ये 2 पंचकोन आणि या राहिलेल्या भागामध्ये 2 पंचकोन. म्हणजे किती पंचकोन झालं? 8. आणि शेवटचा प्रश्न. आकृतीतील त्रिकोणांची संख्या किती? सर 16. मी एका भागाला क्रमांक दिला. आता मला सांगा बघू.
12 12 12 सर 16 16 हे उत्तर बरोबर आहे. आता आपण मोजूया 16 त्रिकोण कोणते. सांगा, क्रमांक सांगा. खाली आपण क्रमांक लिहूया. 2 क्रमांक लिहिलेला त्रिकोण आहे. सर 1 आणि 3 मिळून 1 आणि 2 मिळून त्रिकोण आहे. 4 वाला त्रिकोण आहे. 1 आणि 3 मिळून पण आहे तो. 3 आणि 4 चा मिळून एक त्रिकोण आहे. आपण अगोदर सिंगल घेऊया. खालचा आता बघा, 8 संख्या लिहिलेला त्रिकोण आहे. 5 आणि 6 7 आणि 8 वाला त्रिकोण आहे. 6 वाला त्रिकोण आहे. 5 आणि 6 वाला त्रिकोण आहे. आता वरच बोला. सर 1 2 3 1 2 3 4. हो सर. त्या चौघांचा. आणि खाली 5 6 7 8 हा एक त्रिकोण. अजून आता उभी 1 2 8 7 1 2 8 7 बरोबर. आणि उजवीकडचा 3 4 6 5 अजून दोन आणि 4 सर 2 आणि 4 4 4 आणि 6 6 आणि 8 आणि 8 आणि 2 पुन्हा 2 आणि 8 पुन्हा 6 आणि 8 4 आणि 6 किती जण मोजले का तुम्ही? 16 बघा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 आणि 16. प्रश्न क्रमांक 4 चं उत्तर 16 हे आहे. नेक्स्ट, आकृती त्रिकोणांची जास्तीत जास्त संख्या किती? आकृती त्रिकोणांची जास्तीत जास्त संख्या किती? मी क्रमांक देतो म्हणजे लक्षात येईल. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 आणि 12. आपण 5व्या प्रश्नाचं उत्तर काढतोय बरं का. सांगा, कोणत्या क्रमांकाचा त्रिकोण आहे? अगोदर सिंगल वाले सांगा. 2 आणि 1 2 सर 16 सर 20 त्रिकोण आहेत. 11 12 12 आणि 10 आता दोघांचा मिळून सांगा. 5 2 5 6 पुन्हा 3 आणि 7 चा मिळून 6 आणि 10 चा मिळून 11 आणि 12 तिघांचं मिळून सांगा. तिघांचं 1 4 3 1 4 3 बरोबर. 2 5 2 5 6 2 5 6 बरोबर.
7 8 11 10 9 12 9 10 12. आता ही जी उभी रेष आहे का ना, उभी रेष, त्याच्या डावीकडचा भाग पहा. 1 3 4 7 7 8 आणि 11 त्या 6चा मिळून आहे की नाही. आता उजवीकडचा सांगा. 2 2 5 5 6 9 9 10 12. अजून आता ही आडवी रेष विचारात घेऊ. आडवी ही त्याच्यावरचा भाग सांगा. किती आहे? 2 1 3 1 2 1 ते 6चा आहे की नाही. आणि खालचा भाग आणि आहे 7 तो आणि 7 ते 12 7 ते 12 7 ते 12. मोजूया आपण किती झाले एकूण. मोजूया. 1 2 3 4 5 6 7 8 9 20 सर 13 पण आहेत आकृतीमध्ये. 20 17 आकृतीमध्ये 20 त्रिकोण आहेत. 20. किती आलं याचं उत्तर. 20. 20. ठीक आहे. पुढचा प्रश्न वाचा. आकृतीत आयताची जास्तीत जास्त संख्या किती. बघा आयत किती आहेत. नऊ 5 9 10 सर. बर मोजूया आपण. मला सांगा कोणाचं मिळून आयत तयार झाणार आहे. सर 4 5 8 9 बरोबर. 4 5 चार 8 9. मिळून आयत आहे. त्याला 4 9 8 आणि 9 चा मिळून आयत आहे. 4 5 9 5 9 5 आणि 9 4 आणि 8 4 5 8 9 चा मिळून आयत आहे. सर नुसतं 4 नुसतं 4 हा सर आणि 5 5 8 9 8 8 9 8 आणि 9 8 9. सर सगळ्यात मोठा एक गुंतवणूक. हॅलो. हा 1 ते 12 चा मिळून आहे. सांगा किती झालं. 1 2 10 3 4 10 10 10 10 10. बरोबर आहे. 10 उत्तर. खालील आकृतीत जास्तीत जास्त चौरसांची संख्या किती. 8 आडव्या ओळी 2 आहेत आणि उभे स्तंभ 4 आहेत. आता 20 आपल्याला काय करायचं. 11 त्याची संख्या काढतात. सर 18 या दोघांचा गुणाकार सर 18 अधिक ह्या दोघांचा गुणाकार 11 म्हणजे गुणाकाराची बेरीज. 2 आणि 4 चा गुणाकार आणि 1 आणि 3 चा गुणाकार. याला एक ब्रॅकेट करूया, याला दुसरा ब्रॅकेट आणि ह्या दोघांची बेरीज करा. 2 चौक 8 3 सर 11 11.
गुणाकाराची बेरीज नियम वापरायचा किंवा काही जण म्हणतील सर आम्ही अंक टाकून पण काढू शकतो. डिस्टर्ब होतोय, आवाज येतोय खूप. काढता येईल का रे अंक टाकून? सर खूप आवाज येतोय, डिस्टर्ब होतोय. हा एक त्यामुळे माईक बंद ठेवा रे. हॅलो बघा अंक टाकून जर तुम्ही चौरस मोजलं तर 1 2 3 4 5 6 7 8 हे तर चौरस आहेतच. आता 1 2 5 6 चा मिळून एक चौरस होतोय पहा. 3 4 7 8 चा मिळून एक चौरस होतोय आणि मधलं 2 3 6 7 चा मिळून एक चौरस होतोय. मोजा किती झालं 1 2 3 4 5 6 7 8 9 10 आणि 11. 7व्या प्रश्नामध्ये जी आकृती आहे त्यामध्ये जास्तीत जास्त किती चौरस आहेत? 11. सूत्रानं पण काढू शकतो आणि आता सांगितलेल्या संख्या टाकून सुद्धा आपण याचं उत्तर काढू शकतो. आता ही जी आकृती आहे या आकृतीमध्ये क्रमांक टाकायचे. समजा मी इथून सुरुवात केली 1 2 3 4 5 आणि 6 असं क्रमांक टाकलं. प्रश्न आपण 8वा सोडवतोय. आकृतीतील त्रिकोणांची संख्या किती? आता आकृतीतील त्रिकोणाची संख्या काढताना बघा 1 आकडा टाकलेला त्रिकोण आहे, पुन्हा 3 क्रमांक टाकलेला त्रिकोण आहे, 4 वाला पण त्रिकोण आहे आणि 6 वाला एक त्रिकोण आहे. आता 1 आणि 2 चा मिळून एक त्रिकोण तयार होतोय बघा. 1 आणि 2 चा मिळून. पुन्हा 1 2 3 चा मिळून एक त्रिकोण तयार होतोय. 1 2 3 चा मिळून पण त्रिकोण तयार होतोय. पुन्हा 3 आणि 4 चा मिळून चौकोन होतोय. 5 आणि 6 चा मिळून त्रिकोण होतोय पहा. पुन्हा 4 5 6 चा मिळून पण त्रिकोण तयार होतोय आणि 1 ते 6 म्हणजे सर्वात मोठी आकृती आहे तो सुद्धा त्रिकोण तयार होतोय. म्हणजे या ठिकाणी बघा 9 त्रिकोण तयार झालं. 1 2 3 4 5 6 7 8 आणि 9. आकृतीतील त्रिकोणाची संख्या किती आली? 9. ठीक आहे. आता प्रश्न 9 आहे पहा. आकृतीत किती पंचकोन आहेत? आकृतीत किती पंचकोन आहेत? आता पंचकोन म्हणजे 5 बाजू असणारी सुसमभुजाकृती. आता बघा मी ई पासून सुरुवात करतो. पहिली बाजू, दुसरी बाजू, तिसरी बाजू, चौथी बाजू आणि 5वी बाजू. म्हणजे 2 3 4 2 3 4 चा मिळून पंचकोन 1 2 3 4 5 पंचकोन तयार झाला. अगदी अशाच पद्धतीनं 3 4 5 चा पण होतोय बघा. 1 2 3 4 5 3 4 5 चा पण त्रिकोण पंचकोन तयार होतोय. आपला 9वा प्रश्न चालू आहे. अजून होतोय का एखादा त्रिकोण सॉरी पंचकोन बघा पण. 1 2 5 2 3 4 5 होतोय का रे? एक 2
3 होतोय की बघा 1 2 3 4 आणि पुन्हा 5 होतोय का? म्हणजे हा पहिला झाला, हा दुसरा पंचकोन आणि हा तिसरा. आकृतीत किती पंचकोन आहेत? 3. 3 उत्तर बरोबर आहे. आता पुढचा प्रश्न आहे, आकृतीतील चौकोनांची संख्या किती आहे? चला चौकोन मोजूया. सांगा मला कोणत्या क्रमांकाचा चौकोन आहे? 2. 3. 3चा त्रिकोण आहे की रे? सर 2 त्रिकोण 5चा 2 आणि 3 मिळून चौकोन 5चा आहे. 5 सर. हा, आता दोघांचा मिळून मला सांगा. 2 आणि 3. 3 आणि 2 4 आणि 3. 2 आणि 3चा मिळून चौकोन. 4 आणि 5. 4 आणि 5 4 आणि 5. 4 आणि 5. 4 आणि 4 आणि 5. 5चा मिळून चौकोन. सांगा अजून. एक 2 त्रिकोण होतोय. 1 2 3 4. सर 1 2 3 4. 1 2 3 4. 1 2 3 4. परत 6 2 5 2 4 आणि 3 4. 6 1 5 2 3. 6 5 4 3. 3 4 5 6. म्हणजे 1 ते 4चा होतोय का रे? बघा सुरुवात करतो इथून इथपर्यंत ना, पुन्हा इथून इकडं, इथून इकडं आणि माघारी. चला की चौकोन झाला की 1 ते 4चा मिळून झाला. 3 ते 6. सर 1 3 ते 6. सर 5. सर 1 2 3 4 5. सर 1 ते 5. 3 ते 6चा पण होतोय. परत हो सर. 1 ते 5चा होतोय का? बघूया. ही एक हो बाजू सर होतोय. 2 ते 6चा पण होतोय. आणि हा 1 ते 5चा एक होतोय. 2 ते 6. इथून इथं, इथून असा असा. हा 2 ते 6चा पण होतोय. किती झालं मोजा बरं? 1 2 3 4 5 6 7 8. 8. 9 होतंय. 8. 9 रे. 1 2 9 3 4 5 हा 6 7 8 आणि 9. 9 होत आहेत. आता पुढचा प्रश्न आहे, आकृतीतील एकरूप त्रिकोणांच्या जोड्या किती? आता 3 आणि 4 ही पहिली एकरूप त्रिकोणाची जोडी. अजून सांगा. 1 आणि 6. 1 आणि 2. 1 आणि 6. 1 2 3 आणि 1 आणि 2 5 आणि 6. 1 2 आणि 5 6. आणि 4 5 6. सर 1 2 आणि 5 6. हा बरोबर आहे. 1 2 चा मिळून त्रिकोण. 5 चा मिळून त्रिकोण.
प्रश्न 12वा. खालील आकृतीत किती आयत आहेत पण चौरस नाहीत? आयत आहेत पण चौरस नाहीत. बघा 1 2 3 4 5 6 7 आणि 8. बोला. एक वाला आयत आहे, 2 वर एक वाला आयत आहे, 6 सिंगल वाले सांगा. 6 आयत आहे, 6 वाला आयत आहे, 7 वाला आयत आहे, 8 वाला आयत आहे. आणि 5 तर 4 पण आहेत. 8 आणि 5. 1 आणि 2 1 आणि 2 चा मिळून 1 आणि 2 2 आणि 4. 2 आणि 4 चा मिळून 8 आणि 5 2 आणि 4 सर. 2 आणि 4. 1 आणि 4. 5. हॅलो हॅलो 2. 8 आणि 5. 5 आणि 7 5 आणि 7. तिघांचा मिळून 1 आणि 3 1 3 1 3 8. 1 आणि 3 2 2 ते 5 1 2 3 4 चा मिळून होतोय. किती झालं मोजा? तर 1 आणि 3 नाहीये. 3 4 5 6 14 झाले सर 14 सर अजून एक आहे. 15 येत आहेत. 15 अरे माईक सर्वांनी बंद करा. बोला, सर्वांनी माईक बंद ठेवा. हा, कोण म्हणते 15 सांगा. सर 1 आणि 3 आयत होत नाही. सर 1 आणि 3 चा येत होत नाही. सर आपण 4 सर आपण नुसता 4 एक आयत होतोय तो पकडलेला नाहीये. नुसता 4. चार असा चौरसासारखं वाटतोय का रे? बरं ठीक आहे, ह्याचं उत्तर त्यांनी 14 दिलेलं आहे. त्या प्रश्नाला आपण जाऊया. आकृतीतील त्रिकोणांची संख्या किती? आकृतीतील त्रिकोणांची संख्या किती? मी पहिल्यांदा क्रमांक देतो. 1 2 3 4 5 6 7 8 आणि 9. सांगा अगोदर मला त्रिकोण, सिंगल वाला त्रिकोण सांगा. 2 2 4 2 4 5 6 7 7 8 पण आहे तर 8 आहे की रे त्रिकोण? 6 आणि 7 आता दोघांचे बरोबर 4 आणि 5 4 आणि 5 बरोबर आहे. 4 आणि 5 मिळून त्रिकोण होतोय. अजून 9 आणि 5 1 2 6 1 2 6 1 2 6 चा मिळून त्रिकोण होतोय. 5 8 9 5 8 9 किती झालं?
1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10. 13व्या प्रश्नामध्ये जी आकृती आहे त्याच्यामध्ये 10 त्रिकोण तयार होत आहेत. पुढचा प्रश्न, चौरसांची एकूण संख्या किती? आता मला सांगा, 1 2 3 4 चार उभे स्तंभ आहेत. 1 2 3 4 चार आडव्या ओळी आहेत. जेव्हा उभे स्तंभ आणि आडव्या ओळी समान असतात आणि चौरसांची संख्या विचारली जाते तेव्हा 1 ते 4 वर्गांची बेरीज करायची. 1 ते 4 वर्गांची बेरीज करा. 1 चा वर्ग 1, 2 चा सर वर्ग 4, 32. 4 चा वर्ग 16, 16 9 25, 25 4 29, 29 आणि 30 येते. 30. चौरस ऍड करायचं रे. हा हातला छोटा हा एक आणि दुसरा कुठला? हा एक. मोठा सर बाहेरचा. त्याच्या बाहेरचा 30 आणि हे 2 किती आलं उत्तर याचं? 32. 32. चौरसांची एकूण संख्या 32. चौरसांची एकूण संख्या 32. आता चौरस नसलेल्या आयतांची संख्या. आपण सर्वप्रथम काय करूया, चौकोन काढूया. चौकोन माहिती आहे का? चौकोन कसं काढायचं? समान रो आणि कॉलम्स असतात तेव्हा चौकोन कसं काढायचं? जेव्हा 4 आडव्या ओळी 4 उभे स्तंभ असतात तेव्हा चौकोन काढण्यासाठी घनाची बेरीज करायची. म्हणजे 1 चा घन 68. अधिक 2 चा घन, 68. हा बघूया, 3 चा घन आणि 4 चा घन. सांगा, 1 चा घन 1, 2 चा घन 8, 2 चा घन 8, 27 आणि 4 चा घन 64. किती ती बेरीज असेल? 100. 100. पण आपल्याला विचारलं चौरस नसलेल्या आयतांची संख्या. मग चौरस नसणारे आयत काढायचे असतील तर चौकोनाच्या संख्येतून चौरसाची संख्या वजा करायची. किती येणार मग उत्तर याचं? 68. ठीक आहे. पुढचा प्रश्न, चौरसांची संख्या किती आहे? चौरसांची संख्या किती आहे? मी क्रमांक देतो, तुम्हाला चौरस सांगायला सोपं जाईल. सांगा, कोणाचा मिळून चौरस तयार होतोय? 1 आणि 2 चा मिळून, बरोबर? 1 आणि 2 चा मिळून, 4 आणि 5. 4 आणि 5 चा मिळून, 6 आणि 7. 6 आणि 7, 7 7 आणि 8, पुन्हा 4 5 6 7. 2 3 4 5 चा मिळून, 4 5 6 7 चा मिळून चौरस होतोय. अजून होतोय का चौरस? पहा, नाही सर, एवढेच म्हणतायत. पण इथं उत्तर दिले 10 चौरस बनतायत असं दिले. आपलं किती बनले तरी? 7 सर 10च येत आहे. 8. सर 1 आणि 1 2 3 हा पण एक होतोय. 1 2 3 हा पण एक होतोय. 1 2 3 1 2 3 पण येतोय. हो सर. आणि 6 7 8. 7 8 पण बनताय. सर 1 ते 8 पर्यंतचे
आणि 2 3 4 5 1 आणि 4 5 6 7 हे दोन. 1 2 2 3 हो सर. आयत बसतो सर. 6 7 सर म्हणजे 1 ते 8 पर्यंतचे चौरस आणि तुम्ही काढलेले दोन. तर 1 2 2 3 4 5 हे आयत होतात ना. आकृतीतील चौरसांची संख्या विचारली ना. आणि त्यांनी पहिले 8 आयत धरलेत म्हणजे लहान सर लहान 1 ते 8 पर्यंत ते पूर्ण चौरस येतात. एकच मिनिट थांबा, पहिलं डिलीट करतो. सर मी सांगू का महिमा कसबे? हा सांग महिमा. सर 10 येतात चौरस. मग मला असं वाटतंय बरं का, सर एक वाला चौरस सर घेतलाय त्यांनी. 2 3 4 5 6 7 8. एकच मिनिट, हे सगळं त्यांनी चौरस घेतलेत. पुन्हा आणि 2 3 4 5. 2 3 4 चा मिळून एक चौरस. आणि असं 10 घेतले असतील. बरं ठीक आहे, पुढं आकृतीतील त्रिकोणांची संख्या किती? आकृतीतील त्रिकोणांची संख्या किती? आपण क्रमांक देऊया. 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10. चला त्रिकोण मोजूया. सांगा कुठल्या क्रमांकाचा त्रिकोण आहे? 1, पुन्हा 3 2 2 3 3 4 5 6 9 10 8 7 8 नाही 8 8 नाही 10 सर 10 सर 10. 9 3 4 3 4 सर 3 आणि 3 4 4 कसं येईल? बरोबर आहे. 3 आणि 4 चा मिळून एक होतोय. पण सर 7 येत नाही. 7 7 नाही येत ना, 7 ड्रॉप करूया बरं. 10 का 6 7 8 सर 6 7 8. सर 9 आणि 7 सर 9 10 7 आणि 9 चा मिळून एक येतोय. बरोबर आहे. 9 10 सर 9 आणि 10 बरोबर, 9 आणि 10 चा मिळून एक येतोय. 6 परत 6 7 6 7 हा बरोबर आहे. 6 आणि 7 चा मिळून एक येतोय. सर 9 7 3 चा पण 5 9 10 8 आणि 4 सर 4 आणि 8 सर 4 4 आणि 8 बरोबर आहे. अजून 6 7 8 6 7 सर 8 5 9 10 5 9 10 3 7 सर 4 8 10 8 10 सर 3 7 9 3 7 9 3 7 9 7 8 10. 4 8 10 4 8 10 1 4 8 10. 4 10 किती झालं? वरचं 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 झालं ना. बर, काय असतील ते? आता त्यांचं उत्तर खरं 13 झालंय या, पण आपलं जास्त त्रिकोण तयार झालंय की नाही. बर, पुढचा आकृतीतील समलंब चौकोनाची संख्या किती? समलंब म्हणजे समभुजीची एक जोडी समांतर. सांगा समलंब चौकोन जोड्या सांगा.
1 आणि 2 चा मिळून होते का समलंब चौकोन बघा 1 आणि 2 होते का नाही हो सर सर 1 2 3 1 2 3 हा बरोबर आहे 2 3 4 7 1 2 3 5 2 आणि 3 सर 5 1 2 3 चे होते तर 2 3 4 2 3 4 2 3 4 2 3 2 3 2 3 1 8 7 8 हे 7 8 याचं उत्तर आहे 9 समलंब चौकोनाच्या 7 9 8 9 समलंब चौकोन सर तयार 7 होतात. 8 हा आता याचं सांगा आता तुम्हाला ही कृती सांगितली 1 ते 4 पर्यंतच्या संख्यांची बेरीज करायची 4 आणि 3 7 आणि 2 तर 40 याच्यामध्ये पण 10 होणार आणि 40 याच्यामध्ये सर 10 मग खालील आकृतीत एकूण किती त्रिकोण आहेत 40 खालील आकृतीत एकूण किती चौरस आहेत आता उभे स्तंभ मोजतो किती आहेत उभे स्तंभ 4 आहेत आणि आडव्या ओळी सुद्धा 4 आहेत चौरस विचारलं की वर्गाची बेरीज करायची आणि चौकोन विचारलं की घनाची बेरीज करायची आता चौरस 30 सर 30 1 2 चा वर्ग 30. 4 30 सर 16 9 25 आणि 4 29 30 अशा पद्धतीने आजच्या तासिकेला आपण त्रिकोण व चौकोन संख्या मोजणे हा घटक संपवलेला आहे आज सकाळी टेस्ट माझी टाकायची राहिली त्यामुळे मगाशी मी विज्ञानची टेस्ट पाठवलेली आहे ती पण सर्वांनी कंपल्सरी सोडवा बस करूया ओके बाय बाय सर